नमस्कार, मी सुप्रिया. नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ना, ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना. सकाळची वेळ आहे. तर आत्ताचं टायमिंग जे आहे ते 7च्या आसपासचं टायमिंग आहे आणि आज आहे गुरुवार. पण त्याचबरोबर आज एकादशसुद्धा आहे, तर द्वित एकादश आहे. तर बघा, आज मला उठायला थोडा उशीर झालेला आहे. म्हणजे आता आपली वाळवणाचे जी कामं आहेत ना, ती चालू झालेली आहे. मग त्या मानाने लवकर उठायला पाहिजे. म्हणजे 5ला, 4:30ला, 5ला तर उठलंच पाहिजे. आणि आज मला उठायला वाजलेले आहेत 6:30. उशीर झालेला आहे. तर चला म्हटलं, पटकन अर्ध्या तासात माझं जे काही आहे ते आवरलं आणि अंगणात आले. 7 वाजले होते. सडा रांगोळी करायचं ठरवलेलं आहे. कारण आज एकादश आहे. ही कामं पण पाठीमागे ठेवून चालत नाही. देवपूजेची जी कामं आहे ना, ती तर सकाळी सकाळी उरकली म्हणजेच बरं वाटतं. नाहीतर मग इतर कामं जी आहेत ना, ती दिवसभर केली तरी चालतात. पण देवपूजेची जी कामं आहे ना, देवपूजेची जी वेळ आहे ना, ती सकाळची 7-8च्या आत देवपूजा, सडा रांगोळी आणि उंबऱ्याचं जे लेपन असतं ते, आज गुरुवार पण आहे आणि एकादश पण आहे. त्यामुळं उंबऱ्याचं लेपन, अन्नपूर्णेची पूजा, दरवाजावर स्वस्तिक काढणं, हे सगळं जे रुटीन आहे ना, नेहमी दर गुरुवारचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर तुम्ही आता आतमध्ये जिन्यामध्ये बघत असाल, भरपूर पसारा पडलेला आहे. तर उद्या आहे महाशिवरात्र. तर म्हटलं चला आज ना थोडंसं अंगणातलं आवरून घेते आणि मग महाशिवरात्र आहे उद्या, तर आपण जिन्यातलं आवरून घेऊया. असं कामं जे आहेत ना, मी ते डिवाईड करून घेतलेले आहेत. कारण एकाच दिवशी सगळा कामाचा लोड घेऊन पण चालत नाही. तर मग म्हटलं चला आता ही बाहेरची जी आहे ना, तेवढी स्वच्छता झाली ना, तेवढीच पुष्कळ आहे. परत उद्या थोडंसं करूया, असा विचार केलेला आहे. आणि आज एकादश आहे, तर म्हटलं चला छोटीशी रांगोळीसुद्धा काढून घेऊया. तर तुम्ही नेहमी बघत असाल मी ना गेटजवळ रांगोळी काढते, अशी आडवी रांगोळी. पण ना तेवढा वेळ नव्हता. मग म्हटलं चला हे पटकन आहे ना, फुल अगदी चटकन 2 मिनिटात काढता येतं. आणि स्वस्तिक काढते मध्ये आणि गाईची पावलं काढते. आणि मग नंतर त्यावर हळदी कुंकू वाहते. कलर भरण्या इतपत वेळ नसतो. ज्या दिवशी उशीर होईल ना, त्या दिवशी रांगोळीवर हळदी कुंकू वाहते, तुळशीला नमस्कार करते, दिवा लावलेला आहे आणि सकाळचीच वेळ आहे. तर पटकन वर आलेले आहे आणि म्हणजे पाठीमागे तुळस आहे गॅलरीमध्ये. तर नेहमी याच तुळशीला मी पाणी घालते. खाली पण तुळस आहे, तिथे पण पाणी घालते. जेव्हा सडा रांगोळी करते ना, तेव्हाच त्या तुळशीला पाणी घालते. आणि मग वर आल्यानंतर मग सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणं, तुळशीला पाणी घालणं, हे नेहमीचंच माझं रुटीन आहे. आणि हे सगळं रुटीन ना तुम्हाला आवडतं ना ताईंनो, म्हणून मी दर गुरुवारी हे रुटीन शेअर करत असते. तर बघा आता गंधगोळी घेतलेली आहे हातावर आणि ना गॅसला लावून घेतलेली आहे. पूर्वी बायका चुलीला लावायच्या कुंकाची आणि हळदीची बोटं. पण आता ना इथं बघा मी गंधगोळी गॅसला लावली, आधी हळद लावली आणि मग कुंकू लावलेलं आहे. आणि दर गुरुवारी स्पेशल काहीतरी असं असतं. आता आज कसं एकादश आहे, मग गुरुपुष्यामृत योग असेल किंवा फक्त गुरुवार जरी असलं ना, तरी किचनमध्ये असं स्वस्तिक मी काढते. हे स्वस्तिक का काढते, काय कारण आहे, याचं सविस्तर मी एका व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे. आता बघा थोडीशी साखरसुद्धा मी ठेवलेली आहे आणि गॅसला किचनमध्ये ओवाळून घेतलेलं आहे. देवपूजा बघा माझी झालेली आहे. आणि आज ना गुलाबाला खूप सारी पांढरी फुलं आली होती, तर तीसुद्धा देवाला मिळालेली आहे. मला असं वाटत होतं की ही फुलं जी आहे ना, ती उद्या मिळायला हवी, म्हणजे उद्या महाशिवरात्र आहे त्यामुळं. पण असो, उद्याचं उद्या आता बघता येईल. जे मिळतील ते मिळतील फुलं. आज तर छान असा देव्हारा सजलेला आहे. मंद अशी ज्योत देव्हाऱ्यामध्ये तेवत आहे आणि जरा बरं वाटतं, खूप छान वाटतं. तर ज्या दिवशी एकादश असेल ना, त्या दिवशी तुम्ही सत्यनारायणाची कथा ऐकलीच पाहिजे. खूप चांगलं असतं. तर मी असं ऐकलेलं आहे की एकादश ज्या दिवशी असेल, तर त्या दिवशी तर सत्यनारायणाची कथा आवर्जून ऐकायला पाहिजे. कसं होतं, आपण वर्षातून एकदा किंवा दोनदा श्रावण महिन्यात, कोणी गणपतीच्या वेळेस असं सत्यनारायणाची आपण कथा पूजा मांडत असतो आणि तेव्हाच कथा ऐकली जाते. पण तुम्ही ना ज्या दिवशी एकादश असेल ना, त्या दिवशी जर सत्यनारायणाची कथा ऐकली तर ती अधिक म्हणजे अधिक फलदायी असते, चांगली असते. त्यासाठी ना
सत्यनारायणची कथा नेहमी तुम्ही ज्या दिवशी एकादश असेल ना त्या दिवशी ऐका. सत्यनारायण देवतेची आणि विष्णुदेवांची उपासना केल्या समानच आहे ते सुद्धा. तर बघा आता पटकन किचनमध्ये आले, देवपूजा तर झालेली आहे, तुमच्याबरोबर शेअर केली आणि चहा ठेवला. सर्वात आधी चहा ठेवला आणि जे राजमा होता ना, आमच्याकडे इकडं वागा घेवडा म्हणतात राजमा, तो शिजत घातलेला आहे कुकरमध्ये धुवून. कुकरला झाकण लावून ठेवलेलं आहे. आणि आता बघा चहा उकळलेला आहे, तर त्यावर झाकण ठेवते आणि एका बाजूला ठेवून देते. आता हाच कुकर आहे ना, इलेक्ट्रिक शेगडीवर मी ठेवलेला आहे. आता या शेगडीची सुद्धा तुम्हाला म्हणजे फायदा सांगते. ही शेगडी असल्यामुळं ना गॅस जो आहे ना तो 1 ते 1.5 महिना म्हणजे आम्हाला 15 दिवस जास्त जातो. तर बघा आता इथं ना साबुदाणा शिजवून म्हणजे भिजवलेला आहे आणि तो आज आपल्याला सालपापड्या करायच्या आहेत, तर तो आता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर असो आता बघा 2 ते 3 शिट्ट्या झाल्या राजम्याच्या, की राजमाची उसळ मी करणार आहे. त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. कारण डब्याला आणि चपाती वगैरे पटकन मी लाटून घेतलेली आहे. त्यामुळं सगळं माझं जे आहे चपाती आणि इतर काही काम जे आहे स्वयंपाक थोडाफार ते सगळं झालेलं आहे. आता कुकरच्या जोवर शिट्ट्या होत आहेत तोवर हॉलमधलं जे काही डस्टिंग आहे, पुसपास म्हणजे टी व्ही काउंटर वगैरे हे सगळं क्लीन करून घेते. देवपूजा झाल्यानंतर सुद्धा अगरबत्तीची जी रक्षा आहे ती पडलेली असते, तर ती सुद्धा स्वच्छ करायची असते. नाहीतर मग दिवसभर ती वाऱ्याने उडत असते इकडं तिकडं घरामध्ये. आणि हा सोफा आहे ना, आठवड्यातनं एकदा असं छान डीप क्लीन करावा लागतो. पण वरवर जर पुसून घेतला ना तर जास्त असं डस्टिंग म्हणजे घाण धूळ बसत नाही, म्हणून थोडा थोडा वरच्या वर असा पुसावा लागतो. सोफ्याचे कवर वगैरे काढून पूर्ण डीप क्लीन करावा लागतो उलटा करून. छान जाळ्या जळमटं त्याची काढून मग तो सोफा स्वच्छ होतो. तर आठवड्यातनं एकदा मी करते, पण गुरुवारी ना वरच्या वर हात फिरवत असते. उंबरासुद्धा स्वच्छ पुसून घेतलेला आहे. दरवाजा दर गुरुवारी स्वच्छ पुसून घेते आणि मग त्यावर स्वस्तिक काढत असते. तर सकाळचीच वेळ आहे, कुकर लावलेला आहे, चपात्या पण झालेल्या आहेत. तर थोडा जरा वेळ मिळाला आहे, 10-15 मिनटात माझं उंबरा पूजन होणार आहे आणि ही इतर जी काही कामं आहे, रांगोळी घालायची आहे, हे सगळी कामं होणार आहेत. तर ज्या दिवशी उशीर होतो ना खरं तर त्याच दिवशी माझी कामं आहे ना पटपट आटोपतात. तर बघा मोठे गाईची पावलं जी आहे ना, मोठे छाप मी दर गुरुवारी काढत असते, म्हणजे छान उंबरा असा उठून दिसतो. आणि किचनमध्ये आणि मेन डोअरवर स्वस्तिक काढण्याचे फायदासुद्धा मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. परत पुन्हा एकदा नवीन सबस्क्रायबर जे आपले झालेले आहेत त्यांच्यासाठी एखाद्या गुरुवारी ना मी सविस्तर म्हणजे माहितीसहित व्हिडिओ घेऊन येईल. तर बघा आता इथे ना 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता राजमा जो आहे तो आपला छान मस्त शिजलेला आहे, मऊसूत असा शिजलेला आहे. 2 चमचे तेल घातलं, बारीक कट केलेला कांदा कढईमध्ये घातलेला आहे आणि तेलामध्ये भाजून घेतलेला आहे. त्यानंतर घरगुती लाल मसाला, लाल तिखट घातलेला आहे. तर तुम्ही साठवणीचा मसाला जो असतो ना तो 1 चमचा घालायचा आहे. तुम्ही जे लाल तिखट वापरत असाल ना ते लाल तिखट तुम्ही या कांद्यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर थोडीशी हळद आणि कोथिंबीर एवढंच फक्त मी घातलेलं आहे उसळ परतण्यासाठी आणि कांद्यामध्ये उसळ परतून घेतलेली आहे. त्यानंतर एकदमच कोरडा कोरडा व्हायला नको उसळ म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे त्यामध्ये. आणि एकदमच पाणी एकीकडे आणि उसळ एकीकडे असं व्हायला नको म्हणून मग मी 1 चमचा कूट घातलेला आहे शेंगदाण्याचा त्यामध्ये आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा एक वाफ काढून छान अशी परतून घेतलेली आहे. आता तुम्ही उसळ पाहत असाल मस्त अशी थिकनेस म्हणजे छान झालेली आहे उसळ. अशी जरा घट्ट पण झालेली आहे आणि अशी जास्त पातळ पण नाही आणि कोरडी पण नाही, म्हणजे अगदी परफेक्ट झालेली आहे. शाळेत गेली, सगळी घरातली जी कामं आहे देवपूजा ते सगळं आवरून झालेलं आहे. आणि या पातेल्याने ना मी साबुदाणा घेतला होता. हे 1 पातेलं साबुदाणा आहे आणि याच पातेल्याने आपल्याला ना 5 पातेले पाणी घ्यायचे. म्हणजे तुम्ही कुठलंही प्रमाण घ्या सालपापडी करण्यासाठी. जर वाटीचं प्रमाण घेतलं ना तर 1 वाटी जर साबुदाणा असेल तर 5 वाटी आपल्याला पाणी घ्यायचंय. तर साबुदाणा हा रात्रीच भिजत घातला होता मी. तर हा असा भिजलेला आहे. असा छान मोकळा झाला पाहिजे. असा मोकळा झालेला आहे. आता पाणी कोमट करण्यासाठी ठेवूया. तर हे 5 पातेलं पाणी घ्यायचे.
आता माझ्याकडे कुठलंही पातेलं नव्हतं म्हणून एवढं मोठं पातेलं घेतलेलं आहे. याच्यापेक्षा छोटंही पातेलं नाही आहे, खूपच छोटंसं पातेलं होतं. त्यामुळं मी हे मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि यामध्ये 5 पातेलं पाणी घालून घेतलेलं आहे. तुम्हाला जर पाणी जास्त वाटत असेल ना, तर तुम्ही 4च पातेलं पाणी घाला किंवा तुम्ही जे काही माप घेणार आहे ना, तर ते आपण पाणी जे आहे ना 5 पट घालणार आहोत ना, तिथं तुम्ही मग 4च पटीनं पाणी घाला. पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि तोवर आपण इकडे बटाटे छिलून घेऊया. तर प्रमाण मी जे काही सांगितलेलं आहे तुम्हाला, तुम्ही कुठलंही भांडं घ्या, त्याच्या 4 पट किंवा 5 पट पाणी घालायचं आहे आपल्याला. 4 पटच घाला तुम्ही. जर कमी पडलं तर वरून थोडंसं घालता येतं, पण पातळ झालं तर मग काढता येत नाही त्यासाठी. आणि बघा आता पाणीला उकळी येईपर्यंत, म्हणजे साबुदाणा मी घातलेला आहे उकळी आल्यानंतर, आणि हे बघा असा ट्रान्सफर झालेला आहे साबुदाणा. तोवर पटापट मी सगळे बटाट्याची साल काढून घेतलेले आहे आणि बटाटा पाण्यामध्ये ठेवून दिलेला आहे. आता थोडासा साबुदाणा शिजत आल्यानंतर आपल्याला बटाटे खिसून घ्यायचे आहे. स्वच्छ बटाटे धुवायचे आहेत आणि बारीक आपण खोबरं खिसतो त्या खिसणीने बटाटे खिसून घ्यायचे आहेत. आणि हे बघा मी खिसून घेतलेले आहे आणि मस्त असे पिळून घ्यायचे आहे. आता 1 किलो जर साबुदाणा असेल, मोठं पातेलं जर तुम्ही घेतलं असेल, तर त्यासाठी ना 7-8 बटाटे घ्यायचे आहेत. आणि जर तुम्ही छोटंसं पातेलं घेतलं असाल तर 2-3 बटाटे पुष्कळ होतील. अर्धा किलोचं जर प्रमाण असेल तर मीडियम साईजचे 2 ते 4 बटाटे पुष्कळ होतील. असं मी तुम्हाला अगदी व्यवस्थित प्रमाण सांगितलं आहे. तर मी 1 किलोचं घेतलं होतं प्रमाण, त्यासाठी मी 7-8 बटाटे घातलेले आहेत. अजून बटाटा त्यामध्ये भरपूर बसला असता, पण तेवढेच बटाटे होते घरामध्ये. आता बघा बटाटासुद्धा 5 मिनटं शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. साबुदाणा शिजायला 10 मिनटं लागतात, बटाटा शिजायला 5 मिनटं लागतो. अशी 15 मिनटात हे आपलं होऊन जातं आणि पाणी जे आहे ना ते उकळण्यासाठी 10 मिनटं लागतात. असं या रेसिपीला जवळजवळ पाऊण तास जातो. पाऊण तासापर्यंत हे होतं. तर बघा आता ना त्यामध्ये ना कोरडी मिरची जी असते की नाही वाळवलेली, तर ती लाल मिरची, जिरं आणि मीठ बारीक करून घातलेलं आहे. तुम्ही जर उपवासाला जिरं वापरत असाल तरच घाला, पण जिरं आणि मिरचीचा फ्लेवर एकदम मस्त लागतो या पापडीमध्ये, त्यामुळं तुम्ही नक्कीच घाला. आणि छान पुन्हा एकदा एक उकळी येऊन दिली आणि टेरेसवर पातेलं मी घेऊन आलेले आहे. तर बघा इथे ही साडीचा धडपा मी इथं वाळवणाला हा केलेला आहे आणि त्यावर ना प्लॅस्टिकचा कागद हंतरलेला आहे. आता हे जे कागद आहे ना ते तुकडेच आहे, ते जॉईंट करून मी हंतरलेले आहे आणि त्यावर पट असं पळीनं मी सगळे जे पापड्या आहेत त्या घालून घेत आहे. इथं सासूबाईसुद्धा मदत करायला आलेल्या आहे, कारण मला मार्केटमध्ये सुद्धा जायचं होतं आणि माझी मैत्रीणसुद्धा येऊन उभी राहिली होती. त्यामुळं पट इथं अशा सालपापड्या घालून घेतल्या आहेत. आता ताईंनो वर आलेले आहे, थोडंसं झोपले, 1 तास पण झाला नसेल मी झोपले, तर छान असे पडलेले आहेत. आता ते काढते सालपापड्या साबुदाण्याच्या आणि गोळा करते ना. अजून 1दा-2दा तरी त्याला ऊन द्यावं लागणार आहे. उशीर झाला ताईंनो, त्यामुळं या कामाला सुद्धा उशीर झाला. सालपापड्या घालायला मला 12:30 पावणे 1 वाजले होते आणि मग नंतर ऊनच मिळालं नाही. त्यामुळं 1-2 दिवस तरी या सालपापड्यांना ऊन द्यावं लागणार आहे. बाकी सालपापड्या एकदम मस्त झालेल्या आहेत, तर तुम्हाला मी लगेच तळूनसुद्धा दाखवणार आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल रुटीन आणि उन्हाळी कामाचा, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. परत पुन्हा भेटीन मी छानशा रेसिपीसोबत असंच रुटीन व्लॉग घेऊन. तर तुम्ही नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा. तर आत्ता बघा तुम्हाला मी लगेच साबुदाण्याची सालपापडी तळून दाखवते. तर थोडं तेल घेतलेलं आहे मी, उपवास आहे त्यामुळं जरा तेल वेगळंच. ताईंनो भांडी वगैरे सगळी माझी घासायची आहेत, तर स्वच्छता घरातली जी आहे क्लिनिंग ती करायची आहे. तर असो बघा आता तेल छान तापलेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवते बघा किती छान पांढरं शुभ्र अशी फुललेले आहेत साबुदाण्याची सालपापडी. आणि आपण म्हणतो की नाही की म्हणजे मला तरी असं वाटत होतं की काय माहिती कसं होतंय, नक्की होतंय की नाही चांगलं, पण इतकं मस्त झालेलं आहे. चवीला खूप छान झालेलं आहे आणि साबुदाणा पण खूप मस्त असा मऊसूत शिजला होता, बटाटा पण छान शिजला होता. त्यामुळं तोंडाला अशी जीभ लावली की नाही पापडीला की अगदी लगेच विरघळतच होती. इतकी छान सालपापडी झाली होती. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. रेसिपी आणि प्रमाण वगैरे सगळं परफेक्ट दिलेलं आहे. तुमच्याकडे जर वाळकी मिरची नसेल तर हिरवी मिरची वाटून जरी घातली आणि जिरं मीठ, तर त्याने तर इतकी मस्त सालपापडीला चव येते. आणि हे बघा अगदी पांढरी शुभ्र अशी पापड, एकदम पातळ असा पापड झालेला आहे. तर असो पुन्हा भेटीन मी नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय.